नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. 2 दिवस झाले जाऊन आलेले आहे. लाँग व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ 2 टाकलेले आहे. फक्त लाँग व्हिडिओ टाकायचा होता. म्हणलं चला आज करून टाकू, कारण की 2 दिवस झालेले आहेत. त्यानंतर माझी बहीण ओरडते, "काही तू टायमिंगशीर व्हिडिओ टाकत जा." तर हो, टायमिंगशीरच टाकते आता. तर आहे ना, इथं ना आम्ही मस्त अशा गप्पा मारत बसलो होतो. बऱ्याच आठवणी तयार झाल्या होत्या, जुन्या आठवणी, जसं की शाळेचे दिवस, शाळेचे नंतरचे दिवस, एवढे वर्ष कसे गेले, कसे नाही, म्हणजे असं बरंच काही काही चाललं होतं. तर हे सगळं खायला आणलं होतं खाण्यासाठी आम्हाला. हे सगळं खायला आणलं होतं खाण्यासाठी, की आहे ना आपलं गप्पा मारता मारता खाऊन व्हावं. त्यानंतर तोरणे आणि माझं बोलणं चाललं होतं विषयावरती, की तोरणीच्या लाईफमध्ये काय काय झालं. तर असं बऱ्याच आमच्या गप्पा चालल्या होत्या. जुन्या आठवणी तयार झाल्या, की शाळेचे दिवस बिवस असं बरंच काही झालं होतं. इतकं भारी वाटत होतं ना. त्यानंतर ठरवलं की चला घरी जाऊया. शाळेत किती उशीर बसायचा, आता बरंच वेळ बसलो होतो आम्ही. त्यानंतर मधल्याची शाळा बघत होतो, जसं की आहे ना मी अंगणवाडी दाखवली होती, अंगणवाडीमध्ये कारण की तिथे आहे ना शिकवते, टीचर आहे तिथं, म्हणजे शिकवायचं काम करते. एक टाईम असा होता जिथं आम्ही शिकत होतो. इथं तोरणे म्हणत होते की मला असं टीचर व्हायचं आहे मधल्यासारखं. तर हो म्हणलं, तू हो टीचर, तुझ्या मागे आम्ही आहे शिकायला. तर अशा आमच्या थोड्याफार इथं मस्करी गप्पा चालल्या होत्या करायच्या. आणि इथं खाऊ आला होता मुलांसाठी. तर आहे ना तिची धावपळ चालली होती मधल्याची करायची. आणि आमचं इकडं बघायचं काम चालू होतं. तोरणीला गॅसच बघायचा होता. तिला किचन बघायचं होतं, किचनमध्ये कसं कसं काय करतात असं चाललं होतं तिचं बघायचं. आणि एवढंसं पक्ष मस्त होत्या, जसं की आम्ही अंगणवाडीमध्ये, जसं की आमच्या टाईममध्ये आम्ही अंगणवाडीमध्ये काय काय वाजायचो, खडे घेऊन, असं बरंच काही काय होतं. जसं की आम्हाला खूप छान वाटत होतं अंगणवाडी बघून सुद्धा. त्यानंतर बाहेर जरा फोटो क्लिक केले आम्ही. टाईम घालून इतकं भारी वाटत होतं ना, काही सांगू शकत नाही. जुन्या आठवणी, जुने माणसं, म्हणजे आपलं इतकं भारी वाटत होतं ना, वेगळीच फिलिंग होती. जुन्या आठवणी ताज्या झाल्या, की शाळेचे दिवस, चेष्टा, मस्करी, काही सांगून असं झालं, की मी तर म्हणते बाकीच्या माझ्या जेवढ्या मैत्रिणी आहेत ना व्हिडिओ बघत्या, त्यांनी सगळ्यांनी या, खरंच या, की एकत्र या, भेटू-गाठू, आपण जरा भेटूया. खरंच खूप इतकं सुंदर वाटत होतं ना मला, खरंच भारी वाटत होतं. किती दिवसांनी मी भेटले असेल, इतकं मला भारी वाटत होतं ना, की भेटून त्यानंतर आम्ही घरी निघालो जाण्यासाठी. जाताना सुद्धा आमच्या गप्पा चालल्या होत्या. आणि किती सांगू तुम्हाला, काही प्रचंड विषय निघत होते. असं झालं, तसं झालं, हे झालं, तसं झालं, असं निघत होते ना विषय. त्यानंतर हे आहे ना सुमित्राचं घर आहे, हे पुढचं अंगण आहे सुमित्राचं. तर सुमित्राच्या घरी आम्ही बसलो होतो. मला वाटतं 2-2.5 तास बसलो होतो आम्ही. इथं सुमित्रा मला म्हणत होती, की "अमृता मला दाखवू नको." तर का नाही दाखवायचं? तर मी तिला तेच होती, "का नाही दाखवायचं? तू माझी फ्रेंड आहे." मला ये म्हणलं व्हिडिओमध्ये. तर काय होतं, गावाकडच्या मुली थोडेफार लाजतात. मी पण गावाकडचीच आहे, पण आता एवढंच की लाजत नाही मी. ते आता सवय झाली मला. त्यानंतर सुमित्राच्या मम्मीने आम्हाला आंबे कट करून दिले. इतके गोड होते ना, कारण की घरचे आंबे आहेत तिच्या. त्याच्यामुळे मस्त असे गोड होते आंबे. आंबे खाल्लोय आम्ही, म्हणजे सगळ्यांनीच खात बसलो होतो आम्ही. मी, तोरणे, सुमित्रा तिघी बसलो. त्यानंतर आम्ही थोडंफार टेरेसवर गेलो. आपण गप्पा-बिप्पा मारून टेरेसवर गेलो आम्ही बघण्यासाठी, की वातावरण कसं आहे. तर खूप सुंदर होतं वातावरण. मला तर भरपूर म्हणजे ना भरपूर आवडलं. जसं की राकडं हे ना शेती-पेती, घरं, झाडं बसतं असेल ना, तर किती छान वातावरण होतं, मी सांगू शकत नाही. इतकी टेरेसवर हवा थंडगार लागत होती ना, तर बरंच मस्त वाटत होतं. त्यानंतर मी वातावरण बघते आणि ह्या दोघींच्या चालल्या होत्या गप्पा इथं. ह्याला काय लागलंय, इथं काय रामफळ, पेरू, आंबे, झाडं, गुलाबाची झाडं, हे ते आमचं चाललं होतं इथं बोलणं असं. त्यानंतर इथं थोडेफार क्लिक केले आम्ही फोटो. तोरण्याची मेन फोटो क्लिक केले, कारण की तोरण्याचा बड्डे येणार आहे. त्यासाठी तोरण्यासाठी मी फोटो क्लिक केले इथे. तर खूप मस्त वाटत होतं. इतकी काय ना भारी वाटत होतं ना, मी तुम्हाला सांगू शकतच नाही, की आम्हाला काय वाटत होतं, की इतकी सुंदर फिलिंग होती ना. किती वर्षांनी भेटलो होतो आणि आमची इथं चर्चा चालली होती, की आहे ना दिवाळीच्या टायमिंगला सगळ्यांनी एकत्र येऊ, भेटू जरा आपण. किती भारी वाटत होतं, की मी किती वेळा म्हणते भारी वाटत होतं. पण मी काय सांगू तुम्हाला, मला खरंच भारी वाटत होतं भेटून. किती वर्षापासून माझं चाललं होतं प्लॅनिंग, की आज भेटू, उद्या भेटू, आज भेटू, ह्या सणाला गेलं का भेटूया, त्या सणाला गेलो का भेटूया. त्यानंतर आमच्या खालच्या रानात आलो आणि खालच्या रानात पण जरा बसणार होतं, कारण की इथं पूर्ण म्हणजे चिंचेचं झाड आहे ना, तर ना थंडगार हवासुद्धा लागते आणि सावली पण भरपूर आहे. तर तेच आमचं चालू होतं. त्यानंतर आम्ही खालच्या अंगणामध्ये गेलो, म्हणजे खालच्या रानामध्ये गेलो. आणि जातात आम्ही शांतपणे जाणं असं आमच्याकडून होणार नाही. मस्ती करता इथं चालेल. इथं तोरणीसुद्धा पडली होती माझ्याकडून, कारण की तिला मी राऊंड फिरवत होते गोल. तर तेवढ्यात ती पडली आणि पडल्यानंतर ती काय अमृता, आणि आंबरे म्हणते बरं का, मला अमृता म्हणत नाही, आंबरे. शाळेतल्या सगळ्या मुली मला अमृता नाही कधी, पण नुसतं आंबरे हाक मारायच्या. तर ते शाळेचे दिवस आठवले. ती मला डायरेक्ट म्हणे, आंबरे. तर आहे ना तेच मला आठवत होतं. तर असा गेला दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.